एवढे सगळे प्रायमर मी यूज करते. आता प्रायमर आहे ते का वापरायचं, कशासाठी वापरायचं, कोणी कुठल्या प्रकारचं प्रायमर वापरायचं हे समजत नाहीये ना तुम्हाला. मग हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी व्यवस्थित सगळं समजून सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला कुठला डाऊट उरणारच नाही. चला तर मग सुरुवात करूया. मैत्रिणींनो, खूप दिवसाचा थोडासा गॅप झाला मध्ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण या सिरीजला एकदा स्टार्ट करतोय. तर ह्याआधी आपण काय पाहिलं की आपल्या स्किनला मॉइश्चराइज कसं करायचं, म्हणजे आपल्या स्किनला स्किन केअर कसं करायचं. स्किन केअर झाल्यावरती मेकअपची दुसरी स्टेप असते ती म्हणजे आपलं प्रायमर. तर ते प्रायमर लावायचं कसं किंवा कोणी कुठलं प्रायमर लावायचं असतं हे आपल्याला काही माहितीच नसतं मुळात, आणि हेच तुम्हाला आज मी सांगणार आहे. आता प्रायमर म्हणजे काय हे सगळ्यात पहिलं सांगते, आणि ते वापरायचं का असतं ते दुसऱ्यांदा सांगते. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे प्रायमर म्हणजे काय. आता आपण प्रायमर हा शब्द आहे ना खूप ठिकाणी ऐकतो. लाईक आपण जेव्हा भिंतीला रंग मारत असतो त्यावेळी पण प्रायमर मारला जातं आणि त्याच्यानंतर वर रंग मारला जातो. प्रायमर काय काम करतं, तर प्रायमर जे आहे ना ते भिंतीला आपल्या, एक प्रायमर म्हणजे काय तर व्हाईट कलरचा एक रंग असतो जो मारला जातो आणि त्यावरती आपल्याला जे कलरचा रंग पाहिजे तो मारला जातो. तो का बरं मारला जातो, कारण जो आपण वरती रंग मारणार आहोत तो उठून यावा, तो अजून छान दिसावा म्हणून. सिंपल, तसंच्या तसंच आपल्या चेहऱ्याला ते उपयोगी पडतं. कसं ते सांगते. आता प्रायमर का लावलं जातं, एक तर आपल्या चेहऱ्यावरती ऍक्ने किंवा रिंकल्स असतात, वय झाल्यामुळे मॅच्युअर स्किन असते, फाईन लाईन्स असतात किंवा आपल्याला पिंपल्स आलेले असतात, त्याचे काही डाग असतात, ऍक्ने मार्क्स, ऍक्ने स्पॉट्स, काही पिगमेंटेशन असतं. हे सगळं जे असतं ना ते आपल्याला, किंवा पोर्स असतात आपले, ओपन पोर्स असतात, छोटे 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 दाणे असतात आपल्या चेहऱ्यावरती, ह्या सगळ्यांना इव्हन आउट म्हणजे काय एका थरामध्ये बसवण्याचं काम हे प्रायमर करतं. जर तुमचा हा असा सरफेस जर सगळं क्लीनच नसेल किंवा तुमचा सरफेस जो आहे सरळ नसेल, तर आपण जे लावणार आहोत ना ते कुठेतरी कमी लागणार, कुठेतरी जास्त लागणार, असंच होणार की नाही. त्याच्यासाठीच हे प्रायमर काम करतं. म्हणजे काय, तुमच्या स्किनला स्मूथ बनवण्याचं काम करतं. तुमच्या स्किनला रिंकल असतील त्याला फाईन लाईन्सना स्मूथ बनवण्याचं, तुमची मॅच्युअर स्किन असेल त्याला स्मूथ बनवण्याचं, इव्हन आउट बनवण्याचं काम हे प्रायमर करत असतं. थोडक्यात काय, तर आपलं चेहऱ्यावर येणारं जे ऑइल आहे ना त्याला कंट्रोल करण्याचं काम हे प्रायमर करत असतं. म्हणजे मी तुम्हाला सरळ सोप्या भाषेत सांगायला जाते, म्हणजे आपल्या चेहऱ्याला फिनिशिंग देण्याचं काम हे प्रायमर करतं. आता हे जर प्रायमर फिनिशिंग देण्याचं काम करत असेल तर ते कसं करतं हे तुम्हाला मी सांगते. आता साधारण पहिलं सांगते. आता समजा आपली ही स्किन आहे आणि आपण त्याच्यावरती हा मेकअप करतोय आणि ह्याच्यामध्ये जर कोणी संरक्षण भिंतीचं काम करत असेल ना तर ते आपलं प्रायमर असतं. आता एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगते. तुमचा समजा मोबाईल आहे, तो तुमचा मोबाईल, आता मोबाईल जो असतो आणि आपलं बोर्ड असतं त्याच्यामध्ये काय असतं माहितीये, मोबाईलला आपण एक काच घालतो, गोरिला ग्लास आपण त्याला म्हणतो. आता हे गोरिला ग्लास आणि आपली स्क्रीन आणि आपलं बोट, हे जे आपले बोट आणि आपली स्क्रीन आहे ना ह्याच्यामध्ये आपली गोरिला ग्लास असते. का माहितीये, आपल्या मोबाईलची स्क्रीन खराब होऊ नये म्हणून. सेम तसंच्या तसंच तुम्ही म्हणू शकता याला. तुमच्या स्किन जी आहे ना तुमची ती खराब होऊ नये ह्याचाच एक पार्ट तुम्ही म्हणू शकता ते प्रायमर करतं. सोबतच ते स्किनला स्मूथ करणार, फिनिशिंग देणार, एक इव्हन आउट करणार, जेणेकरून तुमचा बेस जो आहे, मेकअप जो आहे तो व्यवस्थित बसावा. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या स्किनला जे काही नुकसान होणार होतं ना तुमच्या मेकअपमुळे ते कमीत कमी व्हावं ह्यासाठी तुम्ही प्रायमर वापरू शकता. आता जर तुम्ही प्रायमर वापरताय आणि तुम्हाला वाटेल मी कधी कधी मेकअप बाबा करते, मी रोज का बरं प्रायमर वापरू, एवढं महागायचं मी का घ्यायचं. मुळात म्हणजे प्रायमर 100 रुपयाच्या आत देखील उपलब्ध आहेत, तरी घ्यायचं नाहीये तुम्हाला प्रायमर. असंच पडूनच राहील, मला नाही घ्यायचं प्रायमर, मग दुसरं काहीतरी सांग. ॲलोवेरा जेल सगळ्यात बेस्ट. तुम्हाला मेकअप काहीतरी करायचा आहे ना आणि प्रायमर साठी जर काय यूज करणार असाल ना तर ॲलोवेरा जेल तुम्ही यूज करू शकता. 70-80% ते सेम प्रायमर सारखं काम करतं, पण ते प्रायमर नाहीये, ते प्रायमर सारखं थोडंसं काम करेल. पण प्रायमर जेवढं 80% किंवा प्रायमर जेवढं 100% देणार ना तेवढं ते खूप कमी लेवलला देणार तुम्हाला. त्यामुळे तुम्ही ॲलोवेरा जेल वापरू शकता, पण रेग्युलर करताय मेकअप तर त्याकडे वळूच नका. ओके. तुझं नाहीये, संपलं एखाद्या टायमिंगला, ठीक आहे चालून जाईल, पण रोज रोज नाही. सो अशा प्रकारे आपल्या प्रायमरचा आपल्याला उपयोग होतो. आता मी तुम्हाला सांगते प्रायमरचे एकूण प्रकार किती. तर प्रायमरचे एकूण प्रकार आहेत 2. एक म्हणजे मॅटिफाईंग प्रायमर आणि दुसरं म्हणजे हायड्रेटिंग प्रायमर.
सो अशा प्रकारचे दोन प्रकार असतात. मॅटिफाईंग जे प्रायमर आहे ना ते आपल्या ऑइली स्किन वाल्यांसाठी आहे आणि जे आपलं हायड्रेटिंग प्रायमर आहे ना ते आपल्या ड्राय स्किन वाल्यांसाठी आहे. सो दोन प्रकारचे असतात. आता हायड्रेटिंग जे प्रायमर आहे ना तुमची मॅच्युअर स्किन, आता मॅच्युअर स्किन म्हणजे काय, त्यांना फाईन लाईन्स पडले, जे 35च्या 40च्या पुढे आहेत आणि एजिंग साइन्स दिसत आहेत, लाईक तुम्हाला रिंकल्स झालेले आहेत, लाफिंग लाईन्स खूप जास्त दिसायला लागलेले आहेत, तर तुम्हाला हायड्रेटिंग प्रायमर कडे वळायचं आहे. पण तरी देखील तुमची स्किन खूपच जास्त ऑइली असेल ना तर तुम्ही मॅटिफाईंग प्रायमर कडेच वळा, हा माझा तुम्हाला पर्सनल सजेशन आहे. सो अशा प्रकारचे दोन प्रायमरचे प्रकार असतात. तुम्ही तुमच्या स्किन टाईप नुसार हा कुठल्याही प्रकारचं हे वापरू शकता. तुमची नॉर्मल स्किन आहे माझ्यासारखी तर तुम्ही कुठलंही प्रायमर वापरू शकता. आता माझ्याकडे कुठलं प्रायमर आहे आणि मी तुम्हाला कुठल्या कुठले प्रायमर वापरते ना ते दाखवते. तर माझ्याकडे हे एवढ्या प्रकारचे प्रायमर आहेत बघा, असे एवढ्या प्रकारचे. खूप कमी आहेत मला असं तरी वाटते, कारण मी नवीनच कॉन्टेंट क्रिएशन सुरू केलं आणि मला सध्या माझ्या पैशाने घेतलेले हे एवढेच प्रायमर आहेत. तर मी तुम्हाला दाखवते. आता माझ्याकडे सगळ्यात स्वस्त असलेला प्रायमर म्हणजे हा इनसाइडचा पोर मिनिमायझिंग प्रायमर. हा मॅटिफाईंग प्रायमर आहे. ऑइली स्किन वाले, नॉर्मल कॉम्बिनेशन, बिंदास वापरा, सेन्सिटिव्ह वाले वगैरे. हा 100 रुपयाच्या आत उपलब्ध आहे आणि हा सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल. त्याच्यानंतर 2 नंबर जर तुम्हाला कुठला तरी स्वस्त हवा असेल ना तर तो हा आहे इल्ले 18चा प्रायमर. सेम हा पण 100 रुपयाच्या खाली भेटतो. त्यानंतर तिसरा जो प्रायमर आहे तो ब्लू हेव्हनचा आहे. 150च्या आतमध्ये येतो आणि हा म्हणजे आता ह्याच्यापेक्षा ह्याची क्वांटिटी खूप जास्त आहे. त्यानंतर 250-300 तुमचं बजेट आहे तर तुम्ही ह्या मिला ब्युटीकडे वळू शकता. खूप प्रायमर आहेत, खूप प्रायमर आहेत. असं नाही की हे मी वापरते तेच आहे. मला वाटतं की हे छान आहेत म्हणून मी वापरते सध्या. त्यानंतर तुम्हाला ना प्रायमर पण हवंय आणि ग्लो पण हवा असेल तर तुम्ही ना ह्या प्रायमरकडे वळू शकता. बेस्ट बेस्ट बेस्टेस्ट प्रायमर जर असेल ना तर हे प्रायमर. हे आहे स्विस ब्युटीचं हायलाइटिंग प्रायमर आणि हे साधारणतः 400-500 रुपयाला तुम्हाला अवेलेबल आहे. 350 आहे, 400 नाही, 350 रुपयाला हे अवेलेबल आहे. खूप मस्त, खूप म्हणजे खूप मस्त. आता मी तुम्हाला सांगते, हायलायटिंग प्रायमर असेल तुम्ही बिंदास वापरा किंवा जे आपले खूप चमकी चमकी प्रायमर असतात ना तुम्ही वापरू शकता. पण जर मॉइश्चरायझिंग प्रायमर म्हणजे कसे, मॉइश्चरायझर आणि प्रायमर, मॉइश्चरायझर मध्येच प्रायमर असेल ना वापरायचं नाही, चुकूनही नाही. कारण एक तर ना ते काम मॉइश्चरायझर तरी करणार, नाहीतर ते एक तो काम प्रायमरचं तरी करणार. त्यामुळे ते दोन्हीचं काम करतंय, नाही होणार. त्यामुळे ते प्रोडक्ट प्रॉपर फ्रॉड आहे. त्यामुळे तसलं काही जायचं नाही. एकतर मॉइश्चरायझर वापरा वेगळं आणि एकतर प्रायमर वेगळं वापरा. त्यामुळे दोन्ही ना वेगळं ठेवायचं. एकत्र हाणून असं कुठलं बाजारामध्ये ब्रँड आहेत हा, आहेत असे ब्रँड. त्यामुळे असलं काही वापरायचं नाही, जायचंच नाही. आपण काय म्हणतो, अरे मी दोन्ही एकत्र वापरेन, माझे पैसे वाचवेन, दोन्ही एकच घ्यायचं, असलं काही करायचंच नाही. सो त्याच्यानंतर माझ्याकडे एक लास्ट जे प्रायमर आहे ते मला खूप आवडतं. खूप अशक्य लेवलला ते ग्रेट प्रायमर असं म्हणेन मी. ते आहे म्हणजे हे रेनीचं प्रायमर. तुमच्या चेहऱ्याला एक आपल्या मोबाईलमध्ये असतो ना फिल्टर, फिल्टर इफेक्ट देतं हे. असं अक्षरशः फिल्टर लावल्यासारखा चेहरा वाटतो. एवढं गोड प्रायमर आहे. सेलिब्रिटी लोक असू दे, सिरियल्स वाले असू दे, हे प्रायमर लावतात. अक्षरशः हे प्रायमर लावतात. तुम्ही वापरून बघा. तुम्हाला याचा इफेक्ट ना असा असा समजणार. सो तुम्ही वापरून बघू शकता. थोडंसं कॉस्टली येतं. साधारण ह्याची किंमत आहे 450 रुपये. पण हे वर्थ इट आहे. मी हे गेल्या वर्षी घेतलंय, अजून थोडंसं आहे, थोडंसं राहिलंय वाचलंय. तुम्ही हे वापरू शकता. सो अशा प्रकारचे माझ्या जवळची प्रायमर्स आहेत. आता आपण उद्या बघूया की फाउंडेशन कसं निवडायचं, फाउंडेशन म्हणजे काय आणि कुठल्या स्किनला कुठलं फाउंडेशन वापरायचं. ओके, आता आपण उद्या भेटतोय. पण त्याआधी तुम्हाला अशीच भन्नाट व्हिडिओ बघायला आवडत असेल, असेच तुम्हाला मेकअप सिरीज बघायला आवडत असेल, मेकअप शिकायचं असेल ना, काहीच येत नाही ना मेकअप मधलं बेसिक पण, तर ह्या व्हिडिओला नक्की, ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा आणि बाजूला बेल बटन आहे ना ते दाबून जा. तुम्हाला ना माझा व्हिडिओ कधी येईल ना त्याचे नोटिफिकेशन येईल, तुम्ही बघू शकता. तो आता आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, लव्ह यू ऑल.